नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या आहे गुरुवार, गुढीपाडवा. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल, घराची भरभराट होईल. उद्या 19 मार्च 2026 वार गुरुवार आहे आणि गुढीपाडवा आहे. या सुवर्णदिनी येत आहे आपला मराठमोळा सण गुढीपाडवा. हिंदू संस्कृती आणि मराठी परंपरेत चैत्र शुद्ध प्रतिपदेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच दिवसापासून आपल्या हिंदू नववर्षाचा श्री गणेशा होत असतो. पौराणिक संदर्भानुसार या स्थितीला ब्रह्मदेवाने या सृष्टीच्या रचनेला प्रारंभ केला होता, म्हणूनच याला सृष्टीचा जन्मदिवस असंही गौरवलं जातं. रामायणातील संदर्भाप्रमाणे जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा संहार करून 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते, तेव्हा अयोध्येतील प्रत्येक घराघरात आनंदाच्या गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून तो 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक अत्यंत प्रभावी आणि पूर्ण मुहूर्त आहे. नवीन वस्तूंची खरेदी असो, सुवर्ण खरेदी असो, सोनं चांदी खरेदी असो, किंवा गाडी खरेदी असो, किंवा तुमचा फ्लॅट बुकिंग असो, एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात असो, तर मुहूर्तमेढ रोवणे असा या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही, कारण की हा संपूर्ण दिवसच ऊर्जेने भरलेला आणि पवित्र मानला जातो. उपाय आणि महत्त्व म्हणजेच पाडव्याच्या दिवशी घरासमोर उभी केलेली गुढी ही केवळ विजयाची पताका नसून ती सुख, समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहे. हा दिवस म्हणजे अधर्मावर धर्माच्या विजयाचा उत्सव आहे. तर या पवित्र दिवशी आपण जे काही मंगल कार्य करतो किंवा जे काही शास्त्रोक्त उपाय करतो त्याचे फळ आपल्याला 1000 पटीने मिळत असते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अचूक आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात भाग्योदय घडवून आणू शकतो. तर वार उद्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या मंगल प्रभाती घराच्या उंबरठ्यावर एक विशिष्ट वस्तू ठेवायची आहे. तर एका उपायाने तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मीचा अखंड निवास राहील. पतीची प्रगती, मुलांचे यश आणि घराची भरभराट होण्यासाठी हा उपाय अत्यंत रामबाण मानला जातो. तर ही वस्तू नक्की कोणती आहे, हा विधी नेमका कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर उद्या करायचा मुख्य उपाय आणि विधी कसा करायचा, आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 12 वाजेच्या आतच पूर्ण करायचं आहे. शक्य असल्यास सकाळी 7 नंतर हा विधी सुरू करायचा आहे, कारण की 6:53ला अमावस्या संपणार आहे. सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून मंगल स्नान आणि शुद्धता. उद्या सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात 2 कडुलिंबाची पाने, चिमूटभर हळद आणि थोडे लाल चंदन मिसळून स्नान करा. यामुळे तुमच्या अंतर्मनाची आणि शरीराची शुद्धी होते. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा, नवीन वस्त्र परिधान करा. आपल्या देवघरातील आराध्य देवतांची मनोभावे पूजा करून घ्या. त्यानंतर तुम्ही गुढी उभारली तरी चालेल किंवा आधी उंबरठ्याचा हा उपाय केला तरी पण चालेल. उंबरठा पूजन करायचं आहे. उद्या सकाळी दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे. उंबरठ्याला हळदी लेपन करायचं आहे. एका तांब्याच्या पात्रामध्ये थोडे जल घेऊन त्यात गोमूत्र आणि हळद मिसळा. हे पवित्र जल मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि आसपास शिंपडायचं आणि एका स्वच्छ वस्त्राने उंबरठा पुसून घ्या. यानंतर उद्या गुरुवार असल्याने उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करायचं असतं. हळदीमध्ये गंगाजल किंवा गुलाबजल मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि भीमसेनी कापुराची वडी त्याच्यामध्ये बारीक पावडर करून टाकायची आहे आणि उंबरठ्यावरती हळदी लेपन करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. उंबरठ्यावरती हळद लावल्यानंतर दाराच्या उजव्या बाजूला बाहेरून आत येतानाची उजवी बाजू एका मातीच्या पंतीत शुद्ध गाईचे तूप घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर या दिवशी घरात तूप खरेदी करण्याचे मोठे महत्त्व आहे. ज्या घरामध्ये पाडव्याला तूप खरेदी केले जाते तिथे लक्ष्मी स्थिर राहते. दिव्याखाली तांदळाची छोटी रास ठेवायची. जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकतात. आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं आणि पिवळ्या नारंगी झेंडूच्या फुलांचं सुंदर असं तोरण बांधायचं आहे. हे नैसर्गिक तोरण घरातील नकारात्मकता शोषून घेते आणि घराचे रक्षण करते. त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मधोमध कुंकवाची 5 बोटे ओढायची आहेत. प्रवेशद्वारासमोर सुंदर रांगोळी काढायची, जेणेकरून घराबाहेरूनच प्रसन्नता आत येईल. तर आपल्याला 2 तांब्याचे किंवा पितळेचे कलश घ्यायचे आहेत. पाण्याने भरून त्यात हळदी कुंकू टाकायचं आहे, एक झेंडूचं फूल टाकायचं आणि थोडेसे अक्षदा टाकून आपल्याला हे 2 कलश दरवाजाच्या दोन्ही बाजूंना ठेवायचे आहेत. हे कलश घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आर्थिक अडचण दूर करण्याचे काम करतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाज्यावर कुंकवाने ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे. हा मंत्र तुमच्या संपूर्ण वास्तूला पवित्र करतो आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करतो. तर या मंत्राचा दिवसभर मनातल्या मनात जप करत राहावा. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर उद्या गुढीपाडव्याला गुढी उभारताना तांब्याच्या भांड्यात तांदूळ घेऊन त्यावर एक नारळ ठेवा आणि कर्जातून मुक्त करण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा. तसेच संध्याकाळी गुढी उतरल्यानंतर साखरेचा हार घरातील मुलांच्या किंवा ज्येष्ठांच्या गळ्यात घातल्याने कुटुंबात प्रेम आणि शांतता वाढते. आरोग्यासाठी उद्या सकाळी कडुलिंबाची पानं, गूळ आणि ओवा यांचं एकत्र मिश्रण करून त्याचं सेवन करायचं. कडुलिंबाला जो मोहर आलेला असतो, आता चैत्र महिन्यामध्ये पालवी फुटलेली असते, मोहर आलेला असतो, तो मोहर घ्यायचा आणि गूळ आणि ओवा यांचे एकत्र मिश्रण करून त्याचं सेवन करायचं. यामुळे वर्षभर तुमचे आरोग्य निरोगी राहते आणि शरीरातील दोष दूर होतात. तर ही होती उद्याच्या पवित्र मुहूर्तावर करायची महत्त्वाची सेवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.